पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात प्रस्तावित कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांचा विरोध आता अधिक तीव्र झालाय। प्राचीन आध्यात्मिक पंढरीचं मूळ स्वरूप नष्ट करू नये या मुख्य मागणीसाठी आज 15 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच कॉरिडॉर बाधित नागरिकांनी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। शासनाकडून या कॉरिडॉरबाबत कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं जात नसल्याचा गंभीर आरोप बाधित नागरिकांकडून केला जातोय। आपलं पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज नसताना पंढरपूर कॉरिडॉरचा घाट घातला जात असल्याचा घणाघाती आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केलाय। पंढरपूरचे पौराणिक आणि आध्यात्मिक स्वरूप कायम राहावं यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या लाक्षणिक उपोषणाला आता वारकरी भाविकांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। अनेक वारकऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन या कॉरिडॉरला विरोध दर्शवलाय। तसेच शिंदे सरकार आणि होळकरवाडा भाडेकरू संघाने देखील या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत कॉरिडॉर विरोधातील उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दिलाय। या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यास सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा देखील कॉरिडॉर बाधित नागरिकांनी सरकारला दिलाय। स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांचा हा वाढता विरोध पाहता आता राज्य शासन आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे।